सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील जिजामाता कन्या वसतिगृह येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणाने संपूर्ण शहर हादरले। या प्रकरणात पीडित मुलगी व तिच्या आईने न्याय मिळावा म्हणून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला, परंतु तपास अधिकारी API वर्षा पाटील धुळे शहर पोलीस स्टेशन यांनी तपास प्रक्रियेत गंभीर अनियमितता केल्याचे तसेच पीडित कुटुंबियांवर दबाव व धमक्या दिल्याचे आरोप समोर आले। पीडित मुलीच्या आईने आपल्या निवेदनात म्हटले की API वर्षा पाटील आम्हाला म्हणतात, तू जर केस माघार घेतली नाहीस तर मी B फाईल करून केस बंद करेन। मी जो कागद तयार केलाय त्यावर तू सही कर, नाही केली तरी मी B फाईल करून तुझी केस बंद करेन आणि तुझा माज जिरवेल। हा प्रकार म्हणजे पीडित आम्हाला मानसिक छळ देणारा आणि न्याय प्रक्रियेचा दुरुपयोग करणारा गंभीर गुन्हा आहे। याशिवाय या प्रकरणातील मुख्य आरोपी रेक्टर हेमांगी शिंदे हिला पोलीस प्रशासनाने अटक केली नाही, तर उलट API वर्षा पाटील यांनीच त्या आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मदत केली आहे असा आरोप करण्यात आलाय। यामुळे संपूर्ण प्रकरणात आरोपींना वाचवण्याचा आणि आम्हाला दडपण्याचा गंभीर प्रकार उघड झालाय। तरी API वर्षा पाटील यांना त्वरित निलंबित करण्यात यावे अशी मागणी धरत पीडितेच्या आई यांनी धुळे शहरातील किमान क्लब समोर उपोषणाला बसले आहेत। जय शिवराय। दिनांक 7 ऑगस्ट रोजी धुळे येथील जिजामाता कन्या हॉस्टेल या ठिकाणी एका मुलीला म्हणजे श्वेता अमर सोनवणे या मुलीला हॉस्टेलचं काम नाही केलं, हॉस्टेलच्या रेक्टरचं घराचं काम केलं नाही, धुणे भांडे केले नाही म्हणून तिला मारहाण करण्यात आली। मारहाण करण्यात आल्यानंतर संबंधित हॉस्पिटल वाल्यांना श्वेताने सांगितलं की सर मला मारहाण केलेली आहे, पण आणि त्यांनी पीडित मुलीच्या आईला म्हणजे अनिताताई सोनवणे यांना सांगितलं की मारहाण केलेली आहे तुमच्या मुलीला, की तुम्ही ही पोलीस केस आहे, तुम्ही पहिले पोलीस केस करा। मग आम्ही सगळ्यांनी मिळून गुन्हा दाखल केला। गुन्हा तर आमचा दाखल होतच नव्हता, पण त्या गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा आम्हाला वरून प्रेशर आणावं लागलं, पोस्ट व्हायरल करावं लागली, तेव्हा कुठे हा गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस प्रशासन संबंधित आरोपीला अटक सुद्धा करत नव्हतं। त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी आम्ही पीडित मुलीच्या आईने आत्मदहन आंदोलन मंत्र्यांसमोर पालकमंत्र्यांसमोर केलं, तरी देखील कुठलाही काही फरक पडलेला नाही। त्यानंतर आता 8-15 दिवसापासून संबंधित तपास अधिकारी API वर्षा पाटील मॅडम हे मुलीच्या आईला सांगतात, तू केस माघार घे, केस कधी तू माघार घेतली नाही तर मी B फायनल करून केस बंद करेल व तुझा माज जिरवेल। अशा पद्धतीचं संबंधित जबाबदार अधिकारी जर असं वक्तव्य करत असेल, असं पीडित मुलीच्या आईला धमकी देत असेल, तर हे एकदम कायद्याने गुन्हा आहे। म्हणून आमची ठाम मागणी आहे की संबंधित API तपास अधिकारी वर्षा पाटील मॅडम यांच्याकडनं हा तपास काढून घेतला पाहिजे आणि तपास हा दुसऱ्या एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला दिला गेला पाहिजे आणि या तपासाची परत नव्याने चौकशी केली पाहिजे, हीच आमची मागणी आहे। आणि संबंधित API वर्षा पाटील यांना असं कायद्याचे गैरकृत्य केल्याप्रकरणी त्यांना निलंबित केलं पाहिजे। आणि API वर्षा पाटील मॅडम हे फोनवर बोलत नाहीत, जे डायरेक्ट समोर बोलतात। त्यांना माहिती आहे फोनवर रेकॉर्डिंग करू शकतात किंवा काय करू शकतात, म्हणून हे आम्हाला समोर बोलतात, पीडित मुलीच्या आईला समोर बोलतात, तुझा माज जिरवेल नाही तर तुझ्यावर खोटी केस करेल। हे अत्यंत निषेधार्थ आहे, याचा आम्ही निषेध करतो। जय भीम। माझा मानाचा क्रांतिकारी जय भीम। तुम्ही बघता आज माझा उपोषणाचा 3रा दिवस आहे, म्हणजे धरणे आंदोलनाचा आज माझा 3रा दिवस आहे। वर्षा पाटील यांना निलंबित करण्यात यावे आणि जी हॉस्टेलची रेक्टर आहे मुलीला मारहाण केलेली तिलाही निलंबित करण्यात यावं, माझी मागणी म्हणून मी आज धरणे आंदोलनाला बसले। न्यायाची अपेक्षा घेऊनच बसलेली आहे। एवढं मी आत्मदहन करून सुद्धा मला काही न्याय मिळालेला नाही। आता मी धरणे आंदोलन केलेलं आहे, आज माझा आंदोलनाचा 3रा दिवस आहे, अजूनही माझ्यापर्यंत कोणी आलेलं नाही। माझी फक्त 2च लोकांना निलंबित करण्यात यावं एवढीच माझी मागणी। जागरणस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।